नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अतिशय महत्त्वाचं करंट अफेअर इथे बघणार आहोत. ते येणाऱ्या रेल्वे ग्रुप डीसाठी आणि पोलीस भरती आणि तलाठी, त्याचप्रमाणे मुंबई हायकोर्टची जी शिपाई पदाची, क्लर्क पदाची, ड्रायव्हर पदाची जी भरती आहे त्यासाठी सुद्धा करंट अफेअर्स अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यावर्षी रेल्वे ग्रुप डीमध्ये 20पैकी 20 मार्काचं करंट अफेअर विचारलं गेलं होतं. तर हाच पोर्शन मुलांना खूप हार्ड वाटत आहे. त्यासाठी आपण करंट अफेअर्सची तयारी आतापासूनच करायला हवी. सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे सविस्तर आपण इथे बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. प्रश्न क्रमांक 1 आहे. जून 2025मध्ये नामांतरित झालेल्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 तेंडुलकर आणि एंडरसन ट्रॉफी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय संस्थेतील शोधकांनी निमोनियावर उपचार करण्यासाठी कंपाऊंड 3D हे नवीन औषध विकसित केले आहे? तर मित्रांनो, यापैकी ऑप्शन क्रमांक 4 IIT रुडकी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे. भीक मागण्यावर प्रतिबंध करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 मिझोरम हे आहे. भीक मागण्यावर मिझोरम या राज्यांनी प्रतिबंध घातलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. भारतीय सेनेने ऑपरेशन केलर अंतर्गत दहशतवादी मोहीम कुठे सुरू केली? तर मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 पैकी ऑप्शन क्रमांक 3 सोपिया, जम्मू आणि काश्मीर इथे भारतीय सेनेने ऑपरेशन केलर अंतर्गत दहशतवादी मोहीम सोपिया, जम्मू आणि काश्मीर इथे सुरू केलेली आहे. तर हे नाव आपल्याला इथे लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे. नेक्स्ट बघू. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ऑप्शन नंबर 2 विनोद कुमार शुक्ल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हे करंट अफेअरचे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढचा प्रश्न आहे. जागतिक शांतता निर्देशांक GPI भारताचा कितवा क्रमांक आहे? जागतिक शांतता निर्देशांक GPIमध्ये भारताचा 115वा क्रमांक आहे. तर ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू. सप्टेंबर 2025मध्ये कोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मोहनलाल हे असणार आहे. पुरस्कार जरी 2025मध्ये भेटलेला असेल तरीसुद्धा 2023चा हा पुरस्कार आहे. संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 अजय कुमार हे असणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हे सगळेच प्रश्न आहेत. कारण करंट अफेअर हे दरवर्षी बदलत असते. त्यामुळं यावर्षीच्या पेपरसाठी तर हे अतिशय उपयुक्त प्रश्न आहेत. तर हे काळजीपूर्वक वाचा आणि लक्षातसुद्धा ठेवा. पुढचा प्रश्न बघणार आहोत. जून 2025मध्ये भारतीय राष्ट्रपतीच्या एड डी कॅम्प म्हणजे ADC पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 यशस्वी सोलंकी हे असणार आहे. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन असणार आहे. पुढे बघू. 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे आर्च ब्रिजचे उद्घाटन कोणी केलेले आहे? चिनाब रेल्वे आर्च ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असल्यामुळे त्याचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे. तर ते उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जुलै 2025मध्ये कोणत्या देशाने सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचे वय किमान 18 वर्षावरून 16 वर्ष केलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 ब्रिटन हे असणार आहे. नॉर्मली मतदानाचे वय 18 वर्ष असते, परंतु ब्रिटन या देशाने 18 वर्षावरून 16 वर्षाचेच मतदानाचे वय केलेले आहे. म्हणजे 16 वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्ही मतदान करू शकता, असा ब्रिटन देशाचा निर्णय आहे. पुढचा प्रश्न बघू. जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली इथे ही परिषद आयोजित केलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं इथे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे. खेलो इंडिया यूथ गेम 2025मध्ये कोणत्या राज्याने पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर खेलो इंडिया यूथ गेम 2025मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यानेच पहिले स्थान पटकावलेले आहे आणि पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर हरियाणा आहे.
तर इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 महाराष्ट्र हे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025मध्ये भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 रोहित कृष्णा हे असणार आहे. 2025चा 89वा ग्रँडमास्टर हा रोहित कृष्णा ठरलेला आहे. तर रोहित कृष्णा हे नाव आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि करंट अफेअर्सचे हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही याची रिव्हिजन करा आणि शक्य असेल तर आपल्या नोटबुकमध्ये सुद्धा हे लिहून ठेवा. कुठल्याही परीक्षेसाठी तुमच्या अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरू शकतात. मित्रांनो, आपल्या चॅनलचा व्हिडिओ कंटेंट आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल, चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन.